आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हिच्या सासूने हिला त्या चाव्या दिल्यात ना व त्या चाव्याच हिच्या बहिणीच्या आणि सुंदरच्या आयुष्याचं कुलूप उघडतील. म्हणजे काय हो? फार काही नाही, त्या तिजोरीतून फक्त 50 लाख आणून द्यायचे आणि दोघांचं आयुष्य वाचवायचं. आत्ता कसं मामी? हा अक्षरा, अगं आम्ही इतकेही वाईट नाही आहोत. आता असं समज, आम्ही या 50 लाखात तुझ्या बहिणीचा आणि सुंदरच्या आयुष्याचा विमा उतरवू. आणि तुझ्याकडून जर हे नाही झालं तर आम्ही स्वतः त्या दोघांचा विमा पास करू. $50 लाख थोडी अमाऊंट आहे का? त्या दोघांचा प्लॅन पैसे मिळवण्यासाठी होता, पण यांना पैसे देऊ कुठून? काही झालं तरी मला त्यांच्या मनासारखं होऊ द्यायचं नाहीये. पण मी त्यांचं ऐकलं नाही तर त्यांनी शरूला काही केलं तर भयंकर परिस्थितीत अडकले मी. काही सुचत नाहीये. अक्षरा, जरा एवढा तांब्या भरून दे ग. आई, पूजा झाली ना सकाळी? मग अगं जरा देवळात जाऊन येते. बघ ना, एवढं समजा छान सुरू होतं आणि अचानक हे गोडाऊन मधलं प्रकरण घडलं. मन लई अस्वस्थ झालंय ग. आई अंबाबाईची प्रार्थना करते म्हणजे जीवाला जरा स्वस्थता मिळेल. तिला सांगते का आता या घरावर दुसरं काही संकट नको. बर, आणते. येते जा. आई, तुम्हाला दिसतंय घरात सगळं छान आहे, पण तसं नाहीये. खूप विचित्र गोष्टी सुरू आहेत घरात. शरू आणि यांची सतत काळजी लागून राहिली मला. काय करू, एकटी पडले मी खूप. ताई, अश्विन खूप डिस्टर्ब झालाय ग. शॉक बसलाय त्याला. म्हणजे त्याला ना कळतच नाहीये तो काय करतोय ते. मध्येच खूप प्रेमाने बोलतो, मध्येच चिडतो. मला खूप काळजी वाटते ग त्याची. त्याची मानसिक अवस्था अजून बिघडायला नकोय. लवकरात लवकर नॉर्मल व्हावा तो. ताई, अगं काय? शरू, तू कधी आलीस? अगं मी कधीपासून बोलतेय तुझ्याशी, तुझं लक्षच नाहीये का? तू ऐकलं नाहीस का मी काय सांगितलं ते? सॉरी सॉरी शरू, सॉरी. अगं परत बोल, काय बोललीस? इट्स ओके. मी अश्विन बद्दल सांगत होते. तो खूप डिस्टर्ब्ड आहे ग. म्हणजे त्याला काहीच. शरू, शरू, काय मूर्खपण आहे हा? शरू, काय मूर्खपण आहे? तुला माहितीये ना, मला स्वच्छ कपडे लागतात. हा कसला डाग आहे? शरू, हा कसला डाग आहे? हा डागही तुला क्लीन नाही करता आला? नाही करता आला का? शरू, यू डोंट हॅव एनी कॉमन सेन्स की तुझ्या नवऱ्याला काय आवडतं आणि काय नाही आवडते. अश्विन, अश्विन शांत हो, शांत हो. मला दे ते टी शर्ट, मी आत्ता क्लीन करून आणते. दे. अरे तू काय क्लीन करणार आहे? हा, काय क्लीन करणार आहे तू? हे बघ, तुझ्या अख्ख्या खानदारात ना या टी शर्टची किंमत कोणालाच माहित नसेल. आणि एवढा किमती टी शर्ट तू असा ठेवणार आहेस?
अश्विन ऐक ना, दे, मी तो क्लीन करून आणते, दे ना. बरोबर आहे, हेच काम शोधता तुला. दोन्ही भांडेच करायची लायकी आहे तुझी. अश्विन तोंड सांभाळून बोल. हे जस्ट शट युअर माउथ. तुझा काय संबंध? हा, ही माझी बायको आहे, मी तिच्याशी बोलतो आणि बोलणार. तू कोण आहे मध्ये पडणारी? हा, कोण आहे मध्ये पडणारी तू? आणि हे तू या अशा चुका करणार आहेस? यासाठी मी तुझ्याशी लग्न केलंय? हा, तू काय अशी सुधारणार नाहीयेस. याची शिक्षा तुला मिळणार, याची शिक्षा तुला मिळणार. अश्विन अश्विन अक्षरा बाजूला, हे बाजूला हो. अक्कू सोड. हाच हात आहे ना? तू सोड. हाच हात आहे ना? याने तू केलीस ना? तू सोड. याने काय करतोय तू? शांत हो. शरू, आज तू संपलीस. चाकू सोड. तिला लागला आज तर तू मी संपलीस. सोडणार नाही तुला. ताई ताई थांब, चला, चला. बस. ताई, अक्षरा, चला. साईड हो. चाकू सोड. अश्विन डोकं बिकं फिरलंय का तुझं? काय बघतोस? कळतंय का तुला? ताई ताई प्लीज त्याला काही बोलू नकोस, थांब. शरू वेळ लागली का तुला? तू कसं बघतोय तुझ्याशी? प्लीज ताई प्लीज. शरू, अगं मी माझ्या हाताने तुझ्या हाताने इजा करत होतो. आय एम सॉरी शरू, मला खरंच कळत नाही मी काय करतोय. शरू आय एम सॉरी. शरू मला खरंच कळत नाही मी काय करतोय. शरू, अश्विन अश्विन ऐक 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 तू शांत हो आता. हा, मी आता धुवून आणते तुझा शर्ट. कळलं ना? 50 लाख जर नाही दिलेस तर तुझ्या बहिणीचे काय हाल होतील. ही तर फक्त झलक होती. आज फक्त शरूच्या हातावर चाकू फिरवलाय, पण उद्या हाच चाकू शरूच्या गळ्यावर फिरेल. आता तू ठरव, पैसा की बहीण? मी जे करते ते योग्य आहे की अयोग्य आहे माहित नाही, पण मला नाईलाजाने हे करावं लागतंय. पैसे नाही दिले तर अश्विन शरूला काही करू शकतो, अगदी तिच्या जीवावरही उठू शकतो. शरू माझा श्वास आहे, मी तिच्यासाठी काही करू शकते. मामी नाहीये खोली. मलाही सांगून गेल्यात त्या. मामी देवळात गेलीये, मला अंगणात भेटल्यावर सांगितलं होतं. आणि तुला माहितीये तर ती नसताना खोलीत काय काम आहे तुझं? बारक्या, आपण ही गोष्ट ना आईच्या कानावर घालू, मग आई नाही म्हणणार नाही आपल्याला. हा? अय सुंदर, मामी नाहीये खोली. होय काय? मग तू काय हिच्या रखवाले करायला उभी आहेस? होय, हा? माझं काय अडलंय? पुढ्यात दिसला म्हणून सांगितलं. तुझ्या बायकोला बी तेच सांगितलं तर तुझी बायको माझ्याशी बोलतच नाही. तिला काय माझं भ्यावी वाटतंय का? ती का तुला भिल? तू काय वागी नाहीस? होय, काय ग कामिनी? हा, तुला कोण मिळालं नाही वय? जा जरा काम बी मग कर. कशाला छळतीस तिला? अरे वा, नुसतं बोलत नाही म्हणून सांगितलं, यात काय छळलं मी? आणि नाही पटत तर नाही म्हणून सांगावं ना. म्या कशाला थांबते इथं? म्या चाललीच आहे. अहो, तुम्ही आईंना भेटायला चालला होतात ना? काही काम होतं का? होय, अश्विनच्या गोडाऊनचं नुकसान झालंय ना, मला पैसे हवे होते आईकडनं.
आणि आणि सुंदरच्या डोक्यात असं आलं का ते समजा गोडाऊनचं का नाही काय म्हणलं रे तू अश्विन? हा फारफूर करायचं. अरे फार प्रूफ. अहो फायर प्रूफ. हा ते करायचं फारफूर. हा होय, आणि त्यासाठी मला पैसे हवे होते. इतकंच नव मग अक्षर आहे की सून म्हणून जेव्हा ती घरात आली नव तेव्हा ताईंनी समजा केलं तिच्याकडे दिलेत की ती देईल की पैसे. नाही आहे मामी, मला आईंशी एकदा बोलावं लागेल. त्यांचा अपरोक्ष मी काही नाही करणार. काय बोलव बाई तुला हा? अगं त्यो पैसे घेऊन कुठे चैन्या करायला निघालाय वय? स्वतःच्या भावाचीच मदत करतोय नव. सुंदर, मला तुझं हे एकदम पटलंय बघ. तू तुझ्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहेस, यात काही बी चुकीचं नाही. आणि ताई नसताना इमर्जन्सीसाठी तिजोरीतनं घेतले पैसे तर त्यात काही गैर बी नाही. गरजच तेवढी तोला मोलाची असेल तर काढू शकतो की कवा बी पैसे, नाही का? होय मामी, बरोबर आहे तुझं. अक्षरा, तू मला आत्ता पैसे दे, मी आई संग नंतर बोलतो. ठीक आहे. अक्षरा, दे आता सुंदरला पैसे, पर ते देताना तुला तुझ्यासाठी बी पैसे काढावे लागतील. तुझ्यासाठी म्हणजे आमच्यासाठी. आई नसताना असं पैसे घेणं म्हणजे अहो मलाही काही बरोबर वाटत नाहीये. अरे तुम्ही दोघं बी असा विचार करत राहिला ना तर सगळा दिवस यातच निघून जाईल. सुंदर, अरे त्या फारफूर करणाऱ्या माणसाला अर्जंट मध्ये पैसे द्यायचे. तू एक काम कर, आई साहेबांनी फोन करून विचार आणि घे पैसे. आईला पण लावता. हे भारक्या, अरे आईचा फोनच लागत नाही. पण मला ठाव आहे, आपण हे समजा अश्विनसाठी करतोय ना, हे तिला कळलं ना तर तिला आनंदच होणार आहे बघ. ती काय बी बोलणार नाही. अक्षरा, तिजोरी उघड आणि पैसे दे मला. नाही, ह्या घ्या चाव्या. तुम्हाला जेवढे पैसे हवेत तेवढे तुम्हीच घ्या. काढ. बारक्या, हे घे पैसे आणि सांभाळून घेऊन जा. त्यासनी हे पैसे दे आणि त्या माणसाला सांग की लगोलग काम सुरू करा म्हणून. काय? होय होय सांगतो. कुठलं बी चांगलं काम करायचं असेल ना तर निर्णय असे पटापट घ्यावे लागतात. अक्षरा, तिजोरी बंद कर आणि चावी जपून ठेव.
आईंनी खूप विश्वासाने या घरात आल्या क्षणी इतकी मोठी जबाबदारी दिली आहे. काही झालं तरी आईंचा विश्वासघात नाही करू शकत मी. पण अश्विन आणि उर्वशी मामी, आता असं समज, आम्ही या 50 लाखात तुझ्या बहिणीचा आणि सुंदरच्या आयुष्याचा विमा उतरवू. आणि तुझ्याकडून जर हे नाही झालं तर आम्ही स्वतः त्या दोघांचा विमा पास करू. आज फक्त शरूच्या हातावर चाकू फिरवलाय, पण उद्या हाच चाकू शरूच्या गळ्यावर फिरेल. नाही नाही, काही झालं तरी मला त्यांना पैसे द्यावेच लागतील. अक्षरा, अक्षरा, अगं काय झालं ग रडायला? हा, शांत हो ग. काय झालंय तुला? हा, मला सांग, कोणी काय बोललं का तुला? हा, शरू बरी आहे ना व? हा, सुंदर काय बोलला का? कुठं आहे त्यो? अगं अक्षरा, हे बघ, तू अशी रडू नगस ग. मला खूप टेन्शन येतंय बघ. मला सांग की कोण काय बोललं? हा, काय झालंय तुला अक्षरा? आत्या, खूप अपराधी वाटतंय मला. अगं कशाबद्दल अपराधी वाटतंय तुला? हा, असं काय केलंयस तू? आत्या, आई नसताना त्यांच्या तिजोरीतून इतकी मोठी रक्कम काढायचा मी विचारच कसा केला आत्या? खूप चुकीचं आहे. मला खूप गिल्ट आलाय आत्या. अक्षरा, वहिनीला न सांगता पैसे, अशी काय गरज लागली तुला पैशाची? हा, खरंच तुझं महत्वाचं तसंच काही कारण असेल याची खात्री आहे मला. पण तरी बी आत्या, 50 लाख हवेत. 50 लाख? हो आत्या. अगं पण कशासाठी? आत्या, उर्वशी मामी आणि अश्विनने मागितले. अश्विन हे सगळं नाटक करतोय. वाटलंच मला, गोडाऊनला आग लावायची आणि पैसे उकळायचा असाच प्लॅन आहे त्यांचा. आत्या, त्याचा प्लॅन काय आहे नाही माहिती, पण या सगळ्यात तो शरूला खूप त्रास येतोय. मला ते नाही सहन होते. त्याने तिला पूर्ण त्याच्या जाळ्यात अडकवलंय. आत्या, त्याला हवेत तेवढेच पैसे मी नाही दिले ना, तर तू तिला काही करू शकतो. काय? हो आत्या, त्याने मला धमकी दिली. मी जर त्याला पैसे नाही दिले तर आत्ता त्याने तिच्या हातावर चाकू फिरवला असता. आत्या, त्याने मला धमकी दिली. मी जर त्याला पैसे नाही दिले तर तिच्या गळ्यावर. काय बोलते आज? हे बघ आत्या, खूप भीती वाटते मला. काही सुचत नाही आत्या. मी इतके पैसे कुठून आणू आत्या? अगं तू काय बी काळजी करू नगस. अगं काहीतरी मार्ग काढू की आपण. हा, आणि वेळ पडली ना तर मी स्वतः वहिनीशी बोलन बघ. तू अजिबात काळजी करू नगस, मी आहे ना. आत्या,
आपण काही सांगितलं तरी ते खोटच असणार आहे ना, म्हणजे फसवणंच झालं ना त्यांना. आता मला आईंना फसवून काही नाही करायचंय, पण इतकी मोठी रक्कम मी कुठून आणू, काय करू? आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा नाहीत ना. प्लीज प्लीज आत्या. तू काळजी करू नकस, मी आहे नव. अहो अहो काही बोलू नकस. तुला पैसे पाहिजेत ना? उघड तिजोरीने घे पैसे. मला पैसे हवेत असा गैरसमज झाला यांचा, तर ते मला खूप चुकीचं समजतील.